देवी देवतांना पूजाविधीमध्ये हार अर्पण केले जातात। नमस्कार। देवीला विविध प्रकारचे हार अर्पण केले जातात, जे भक्ती, श्रद्धा आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जातात। या हारांमध्ये नैसर्गिक फुलांचे हार, विशिष्ट धातूंचे हार आणि विशिष्ट धार्मिक संदर्भ असलेल्या माळांचा समावेश असतो। हे हार देवीच्या विविध रूपांनुसार अर्पण केले जातात आणि प्रत्येक हारांमागे एक विशिष्ट महत्त्व असतं। सुरुवातीला आपण देवीला अर्पण करणारे हार बघूयात आणि त्यानंतर नवरात्रींमध्ये 9 देवींना विशिष्ट हार अर्पण केले जातात त्याबद्दल माहिती बघूयात। देवीला अर्पण करणाऱ्या हारांमध्ये किंवा माळीमध्ये शंखाची माळ ही विशिष्ट मानली जाते। देवीला शंखाची माळ अर्पण करणे म्हणजे आरोग्य आणि समृद्धी प्राप्त करणे होय। शंखातील ध्वनी आणि त्याचे धार्मिक महत्त्व असल्याने देवीला प्रसन्न करण्यासाठी ही माळ वापरली जाते। रुद्राक्षाची माळ। रुद्राक्षाची माळ देवीला अर्पण केल्याने भक्तांना शांती आणि आत्मिक उन्नती प्राप्त होते। विशेषतः दुर्गा आणि पार्वतीच्या उपासनेत रुद्राक्षाची माळ महत्त्वाची मानली जाते। माणिक्य आणि मोत्यांचा हार। काही वेळा देवीला माणिक्य आणि मोत्यांनी बनवलेले हार अर्पण केले जातात। हे हार समृद्धी, सौंदर्य आणि सुखाचे प्रतीक मानले जाते। फुलांचा हार। गुलाबाचा हार। गुलाबाचे फूल प्रेम आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते। देवीला गुलाबाचा हार अर्पण करणे म्हणजे सौंदर्य आणि समर्पण व्यक्त करणे होय। चाफ्याचा हार। चाफ्याच्या सुवासिक फुलांचा हार देवीला अर्पण केला जातो। यामुळे वातावरण पवित्र आणि आनंदी होते। जुईच्या फुलांचा हार। जुईचे लहान, पांढरे आणि सुवासिक फुलं देवीच्या पूजेत पवित्रेचे प्रतीक मानले जाते। मोगऱ्याचा हार हा शीतलता आणि पावित्र्याचे प्रतीक आहे। देवीच्या कृपेसाठी हा हार अर्पण केला जातो। तुळशीचा हार। तुळशी ही देवीच्या पूजेत अत्यंत पवित्र मानली जाते। तुळशीचा हार देवीला अर्पण केल्याने भक्तांना पवित्रता आणि आरोग्य लाभते असेही मानले जाते। लिंबाची माळ। लिंबाची माळ देवीला विशेषतः उग्र रूपातील देवींना अर्पण केली जाते, जसे की काली माता, दुर्गा माता आणि शीतला माता। या माळेचा उपयोग नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि देवीच्या आशीर्वादाने संकटे दूर करण्यासाठी केला जातो। कवड्यांचा हार। कवड्या समृद्धी आणि सुखाचे प्रतीक मानल्या जातात। देवीला कवड्यांचा हार अर्पण करून भक्त समृद्धी आणि आर्थिक स्थिरतेची प्रार्थना करतात। चांदी आणि सोन्याचा हार। देवीला चांदी आणि सोन्याचा हार अर्पण केला जातो। हे हार वैभव, शाश्वतता आणि समृद्धीचे प्रतीक आहे। विशेष धार्मिक प्रसंगी किंवा उत्सवामध्ये हे हार अर्पण केले जातात। देवीला हार घालणे म्हणजे भक्तांची श्रद्धा, प्रेम आणि समर्पण व्यक्त करणे होय। फुलांचे हार आनंद, सौंदर्य आणि शांतीचे प्रतीक मानले जातात, तर धातूचे हार वैभव आणि समृद्धी दर्शवतात। प्रत्येक हाराचा भक्तांच्या जीवनात सकारात्मक परिणाम होईल असे धार्मिक विश्वास आहे। त्यामुळे देवीला हार अर्पण करणे हे भक्तीची अभिव्यक्ती असते आणि देवीच्या कृपेशी जोडण्याचा एक मार्ग मानला जातो। आता आपण नवरात्रीमध्ये प्रत्येक देवीला विशिष्ट असा हार अर्पण केला जातो त्याबद्दल माहिती बघूया। प्रत्येक देवीला विशिष्ट प्रकारचा हार प्रिय असतो, जो देवीच्या स्वरूपाशी, गुणधर्माशी आणि भक्ताच्या श्रद्धेशी संबंधित आहे। येथे काही प्रमुख देवी आणि त्यांना प्रिय असलेले हार यांची माहिती आहे। दुर्गा माता यांचा प्रिय हार आहे लाल फुलांचा हार। लाल रंग दुर्गेच्या उग्र आणि शक्तिशाली रूपाचे प्रतीक आहे। लाल गुलाब, लाल कण्हेर किंवा चाफ्यांची फुलं दुर्गा मातेची विशेषतः प्रिय आहेत, कारण हे फूल तिच्या शक्तिशाली स्वरूपाचे प्रतिनिधित्व करतात। लक्ष्मी माता। लक्ष्मी मातेचा आवडता हार आहे कमळ फुलांचा हार। लक्ष्मी मातेचा संबंध संपत्ती, समृद्धी आणि वैभवाशी असल्यामुळे तिला कमळाचे फूल विशेष प्रिय आहे। कमळ फुलांचा हार लक्ष्मी मातेच्या भक्तांना आर्थिक समृद्धी आणि शांती प्राप्त करण्यासाठी अर्पण केला जातो। सरस्वती माता। सरस्वती मातेला श्वेत फुलांचा हार प्रिय आहे। सरस्वती माता विद्या आणि ज्ञानाची देवी आहे। तिला श्वेत रंग अत्यंत प्रिय आहे। श्वेत फुलांचा हार जसे मोगरा किंवा जुई तिच्या पवित्रतेचे आणि ताजेपणाचे प्रतीक आहे। काली माता। काली मातेला लिंबाची माळ प्रिय आहे। काली माता ही उग्र आणि विनाशकारी रूप आहे, त्यामुळे तिला लिंबाची माळ प्रिय आहे। लिंबाचा हार अशुभ शक्तींचा नाश करण्यासाठी अर्पण केला जातो। गायत्री माता। गायत्री मातेला तुळशीची माळ ही अर्पण केल्या जाते। गायत्री मातेच्या पूजेत तुळशीला विशेष महत्त्व आहे,
तुळशी शुद्धता आणि धार्मिकता यांचे प्रतीक आहे, त्यामुळे तुळशी माळ गायत्री मातेची प्रिय आहे. महाकाली. महाकाली मातेला रुद्राक्षाची माळ अर्पण केले जाते. रुद्राक्ष महाकालीला प्रिय आहे कारण ती शक्तीचे आणि रौद्र रूपाचे प्रतीक आहे. रुद्राच्या माळेने देवीचे पूजन केल्याने भक्तांचे संरक्षण होते आणि त्यांच्यावर देवीची कृपा होते. अन्नपूर्णा देवी. अन्नपूर्णा देवीला धान्यांच्या मण्याचा हार प्रिय आहे. अन्नपूर्णा देवी अन्नाची देवता आहे, त्यामुळे तिला धान्याच्या मण्यांचा हार प्रिय असतो. हा हार समृद्धी आणि अन्नधान्यांचे प्रतीक आहे. शीतला माता. शीतला मातेला नीमच्या पानांचा हार अर्पण केला जातो. शीतला माता रोगनिवारक देवता आहे आणि नीमचे पान रोग प्रतिबंधककारक असल्याने ते तिला वाहिले जातात. शीतला मातेच्या पूजेत नीमच्या पानांचा हार अर्पण करून भक्त तिच्या कृपेने रोगांपासून संरक्षण मिळवतात. गौरी देवी. गौरी देवीला मोत्यांचा हार प्रिय आहे. गौरी देवी म्हणजे पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. तिला मोत्यांचा हार विशेष प्रिय आहे कारण मोती सुंदरता, शांती आणि पवित्राचे प्रतीक आहे. त्रिपुर सुंदरी माता. त्रिपुर सुंदरी मातेला लाल चंदनाची माळ अर्पण केली जाते. त्रिपुर सुंदरी ही सौंदर्य आणि सौख्याची देवी आहे. तिला लाल चंदनाची माळ प्रिय असते. लाल चंदन ताजेपणा आणि शांतीचे प्रतीक आहे. देवीला अर्पण केलेले हार हे भक्तांची श्रद्धा आणि समर्पण दर्शवितात. प्रत्येक देवीला प्रिय असलेला हार तिच्या स्वरूपाशी आणि भक्तांच्या इच्छा आकांक्षाशी संबंधित असतो. हा हार देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिच्या कृपेची प्राप्ती करण्यासाठी अर्पण केला जातो. हार अर्पण करण्यामागे भक्तांची श्रद्धा आणि देवीच्या आशीर्वादाची प्राप्ती करण्याचा उद्देश असतो. नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि प्रत्येक देवीला विशेष हार अर्पण करण्याची परंपरा आहे. प्रत्येक दिवशी देवीचे एक विशिष्ट रूप पूजले जाते आणि त्या दिवसानुसार तिला प्रिय असलेला हार अर्पण केला जातो. नवरात्रीतील 9 दिवस आणि देवींचे हार. पहिला दिवस शैलपुत्री देवी. हिचा आवडता हार आहे पांढऱ्या फुलांचा हार. पांढरे फूल शुद्धतेचे प्रतीक आहे. शैलपुत्री देवी म्हणजेच पर्वताची कन्या. तिला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण केला जातो. दिवस तो असतो ब्रह्मचारिणी देवीचा. ब्रह्मचारिणी देवीला तुळशीच्या पानांचा हार अर्पण केला जातो. ब्रह्मचारिणी देवी साधना आणि तपस्येचे प्रतीक आहे. तुळशीचे पान पवित्रता आणि आरोग्याचे प्रतीक असल्यामुळे तुळशीचा हार देवीला प्रिय आहे. तिसरा दिवस चंद्रघंटा देवी. चंद्रघंटा देवीला लाल गुलाबांचा हार अर्पण केला जातो. लाल गुलाब शक्ती आणि साहसाचे प्रतीक आहे. चंद्रघंटा देवीच्या उग्र रूपाला प्रसन्न करण्यासाठी लाल फुलांचा हार अर्पण करतात. दिवस कुष्मांडा देवी. कुष्मांडा देवीला सोनचाफ्याचा हार अर्पण करतात. कुष्मांडा देवीला आनंद, सौंदर्य आणि सौंदर्याचे प्रतीक असलेला सोनचाफ्याचा हार अर्पण केला जातो. पाचवा दिवस स्कंदमाता देवी. स्कंदमाता देवीला पिवळ्या फुलांचा हार अर्पण केला जातो. स्कंदमाता देवी ज्ञान आणि सौभाग्याची देवी आहे. तिला पिवळ्या फुलांचा हार अर्पण करणे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. सहावा दिवस कात्यायनी देवी. कात्यायनी देवीला लाल कन्हेराचा हार अर्पण केला जातो. कात्यायनी देवीला लाल कन्हेर प्रिय आहेत, पण हा हार तिच्या शक्तिशाली रूपाचे प्रतीक आहे. सातवा दिवस कालरात्री देवी. कालरात्री देवीला लिंबाची माळ अर्पण केल्या जाते. कालरात्री देवी उग्र आणि विनाशकारी शक्तीचे प्रतीक आहे. तिला लिंबाची माळ अर्पण करून भक्त संकटे दूर करण्याची प्रार्थना करतात. आठवा दिवस महागौरी देवी. महागौरी देवीला मोगऱ्यांचा हार अर्पण केला जातो. महागौरी देवी शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. तिला मोगऱ्याचा हार अर्पण केल्याने पवित्रता आणि मानसिक शांती प्राप्त होते. नववा दिवस सिद्धिदात्री देवी. सिद्धिदात्री देवीला कमळ फुलांचा हार अर्पण केला जातो, कारण हा हार समृद्धी आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे. तर अशा प्रकारे देवींच्या पूजेमध्ये विविध प्रकारचे हार अर्पण करून आपण देवी कृपा प्रसाद प्राप्त करू शकतो. प्रत्येक देवीला हार अर्पण करण्यामागे भक्तांच्या श्रद्धेचे आणि देवीच्या स्वरूपाशी संबंधित आध्यात्मिक महत्त्व आहे. योग्य हार अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते आणि भक्तांना तिच्या कृपेची प्राप्ती होते. तर अशा प्रकारे हार हा पूजेमध्ये किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळलेच असेल. धन्यवाद.